ची महत्त्वाची बातमी पाहूयात। नागपुरात आज होणाऱ्या ओबीसी महामोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते हे नागपूरकडे रवाना होत आहेत। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा विजय वडेट्टीवारांचा बालेकिल्ला, या जिल्ह्यांमधून सर्वाधिक कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होत आहेत। या मोर्चासाठी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातून 18 ते 20 हजार कार्यकर्ते हे नागपूरसाठी पोहोचणार आहेत। नागपूर येथे आज ओबीसींचा महामोर्चा आहे आणि त्याच्यासाठी चंद्रपूरहून हजारो संख्येने ओबीसी बांधव रवाना होत आहेत। जवळपास 100 ट्रॅव्हल्स हे चंद्रपूर जिल्ह्यातून जात आहेत। आपण बघतोय मोठ्या संख्येने महिला सुद्धा सामील झाल्या आहेत आणि हा ओबीसी मोर्चा जो आहे लाखोच्या संख्येने नागपूर इथे धडकणार आहे। आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत, नेमकी मागण्या काय आहेत आपल्याकडे माहिती करूया। हा ओबीसी मोर्चाला महामोर्चा आहे, काय 2 सप्टेंबरला एका विशिष्ट समुदायाच्या प्रेशर मध्ये येऊन जे महाराष्ट्र शासनाने ओबीसीवर अन्याय करणारा जो जीआर काढलेला आहे तो सरकारसोबत वाटाघाटी करूनही तो जीआर सरकारने परत न घेतल्यामुळे आणि त्यामुळे ओबीसी बांधवावर अन्याय होत असल्यामुळे आणि मराठा समाजाला आरक्षणाचा आमचा विरोध नाही, परंतु त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं या मागणीसाठी आम्ही आता रस्त्यावरची लढाई करण्यास उतरलेलो आहे। आणि त्यानिमित्ताने सकल ओबीसी समाज तसेच विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नागपूरला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही चंद्रपुरातून हजारो लोक निघत आहोत। आपल्यासोबत माजी महापौर आहे चंद्रपूरच्या संगीताताई, आपण आज निघाले आहात, काय सांगाल ओबीसीच्या मोर्चावर? महाराष्ट्र शासनाने जो 2 सप्टेंबरचा जीआर काढलेला आहे तो रद्द व्हावा या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून आणि पूर्ण महाराष्ट्रातून नागपूरला गोळा होत आहोत। आणि हा काळा जीआर रद्द व्हावा या अनुषंगाने आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावे यासाठी आमचा बिलकुल विरोध नाही, परंतु ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही आमची देऊ नये त्यांना ही आमची सर्वात मोठी मागणी आहे। आणि ती मागणी आम्ही रद्द करण्यासाठी आज मोठ्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्यातून विजयभाऊ वडेट्टीवार आणि मान्य प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही मोठ्या संख्येने चंद्रपूर मधून लोक नागपूरला निघत आहोत। आपल्यासोबत अनिरुद्ध भाऊ आहेत। अनिरुद्ध भाऊ, आज तुम्ही ओबीसी मोर्चाला निघाले आहात, काय सांगाल? आधीच म्हणतात की आंबेडकरवादी लोक ओबीसींच्या सोबत नाही, तर बहुजनांच्या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील स्पेशली बुद्धिस्ट समाज हा त्यांच्या सोबत आहे। मंडल आयोग ते आता त्यांचा असलेला 340वा कलमांचा हक्क त्यांना मिळतो आहे, मिळाला पाहिजे म्हणून हे जे ओबीसींचा मोर्चा आहे त्यासाठी आंबेडकरवादी समाजाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि 2 सप्टेंबरचा जीआर रद्द व्हावा अशी मागणी आहे। तर या ओबीसीच्या आंदोलनामध्ये महामोर्चामध्ये बुद्धिस्ट समाज सुद्धा, आंबेडकरी जनता सुद्धा सोबत आहेत आणि हा महामोर्चा नागपूर इथे धडकणार आहे। हैदर शेख, लोकमत, चंद्रपूर।